नागपूरमध्ये पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार. भरदिवसा घरासमोर बसलेल्या वृद्धाला चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी. परंतु पोलिसांनी काही तासातच आरोपीला गजाआड केलाय. नागपूरच्या नंदनवन परिसरात भरदिवसा घडलेल्या जबरी चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 9 एप्रिल रोजी सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास आदर्शनगर परिसरात मोती उर रहमान हे आपल्या घरासमोर शांतपणे पेपर वाचत बसले होते. याचवेळी अचानक एक तरुण त्यांच्याजवळ आला आणि क्षणातच चाकूचा धाक दाखवत त्यांच्या खिशातील अँड्रॉइड मोबाईल आणि तब्बल 4,000 रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतलेत. घटनेनंतर पीडितांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने शिवीगाळ करत धमकी दिली आणि तिथून पळ काढला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ माहिती देत आरोपीची ओळख पटवली. सोहेल इक्बाल कुरेशी वय 21 वर्ष, ताजबाग परिसरातील रहिवासी. त्यानंतर नंदनवन पोलिसांनी जलद कारवाई करत घटनास्थळी भेट दिली आणि आरोपीचा शोध घेत काही वेळातच त्याला ताब्यात घेतलाय. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. भरदिवसा घडणाऱ्या अशा घटना नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहेत. मात्र पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे आरोपी जेरबंद झाला आहे. पोलीस ठाणे नंदनवन येथे फिर्यादी नामे अशफाक मोहम्मद रहमान यांनी पोलीस ठाणे येथून माहिती दिली की त्यांच्या वडिलांना एक आरोपी याने जबरदस्तीने पैशाची मागणी केलेली आहे आणि तो घराच्या इथेच आहे. सदरच्या माहितीवरून पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने सर यांनी घटनास्थळी तात्काळ पोलिसांना पाठवून त्या ठिकाणाहून आरोपी ताब्यात घेण्यात आलेला आहे. सदर आरोपीकडून जबरदस्तीने घेतलेला एक अँड्रॉइड फोन, 4,800 रुपये व घटनास्थळी गुन्ह्यात आरोपीने वापरलेला एक चाकू हा जप्त करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास हा माननीय झोन 4 साहेब, DCP सर यांचे, तसेच ACP सक्करदरा साहेब व माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक व वरिष्ठांच्या आदेशान्वये पुढील याच्यात तपास सुरू असून पुढील कार्यवाही करण्याची तजवीज ठेवलेली आहे. सदर आरोपी हा पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असून त्याच्यात मुद्देमाल आपण जप्त करण्यात आलेला आहे. आरोपीचं नाव सोहेल इक्बाल कुरेशी. हा रेकॉर्डवरचा आरोपी असून त्याच्यावर 11 प्रकारचे गुन्हे आहेत. त्याच्यावर प्रतिबंधक कार्यवाही, तसेच सध्या तो आता पोलीस कोठडीमध्ये असून त्याला 2 दिवसाचा पोलीस कोठडी रिमांड माननीय न्यायालयाने दिलेला असून पुढील गुन्ह्याचा तपास हा वरिष्ठांच्या आदेशान्वये करीत आहोत.